नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,50,015 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,40,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. केडीएमसीतील फाईल घरी नेल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल. केडीएमसीच्या नगररचना विभागातील महत्त्वाची फाईल एका अधिकाऱ्याने घरी नेल्याचा आरोप झाला आहे. कार्यालयातून फाईल कारमध्ये ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीची आणि संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन. महाभारत मालिकेतील अश्वत्थामाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. भिवंडीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. लगान आणि गजनीसह अनेक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. केडीएमसी रुग्णालयात मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. शिकाऊ डॉक्टरने इंजेक्शन दिल्याचा दावा असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. शिंगडोळ गावाचा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत. कर्जत तालुक्यातील शिंगडोळ गावाची खराब झालेला वीज रोहित्र बदलून वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रामदास घरत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत पनवेलहून नवीन रोहित्र आणले. त्यामुळे सुमारे 70 घरांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. फेरीवाल्यांच्या वसई विरार पालिकेवर बेमुदत मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी सुमारे 5,000 फेरीवाल्यांनी वसई विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा काढला. हक्काची जागा, ओळखपत्र आणि कारवाई थांबवण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा फेरीवाले बचाव संघर्ष समितीने दिला आहे. शिवसेना शिबिरातील आयुक्तांच्या उपस्थितीवरून वाद. केडीएमसीतील शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरात आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने यावर आक्षेप घेत आयुक्तांवर सत्ताधाऱ्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप केला आहे. आंबोली दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला. आंबोली महादेवगड पॉइंट येथील दरीत कोसळलेल्या निपाणी येथील आयुब सय्यद या पर्यटकाचा मृतदेह आज रेस्क्यू टीमने बाहेर काढला. सुमारे 700 फूट खोल दरीत शोध मोहीम राबवून बाबर अल्मेडा याच्या टीमला यश मिळाले. सूर्य पाणी प्रकल्पावरून सरनाईक मेहता आमने सामने. सूर्य प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरून मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सरनाईक यांनी कामात अडथळ्याचा आरोप केला तर मेहता यांनी हे आरोप फेटाळून जनतेची दिशाभूल होत असल्याचा दावा केला. विरार स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा प्रकार. विरार रेल्वे स्थानकावर काही प्रवासी आणि शाळकरी मुलांनी प्लॅटफॉर्म ऐवजी थेट रेल्वे ट्रॅकवर लोकलमध्ये चढण्याचा धोकादायक प्रकार केला. या प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून रेल्वे प्रशासनाने सुरक्षित प्रवासाचे आवाहन केले आहे. उल्हासनगरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार जखमी. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. ज्योती कदम यांचा शेतकरी महिलांसोबत भात लावणीत सहभाग. खेड तालुक्यातील जामगे येथे वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती कदम यांनी शेतकरी महिलांसोबत पारंपरिक भात लावणीत सहभाग घेतला. शेतीशी असलेले नाते जपत त्यांनी भात लागवडीपासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत शेती कामात सहभाग नोंदवला. 17 वर्ष जुन्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा जबाब नोंदवला. 2009 मध्ये सीडी प्रकरणातील मानहानी खटल्यात कल्याण न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला. आरोप निराधार असून खटला खोटा असल्याचे त्यांनी म्हटल्याची माहिती आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा जबाब उद्या नोंदवला जाणार आहे. लोकल समोर तरुण उभा राहिला. मोटरवाहनच्या सतर्कतेने टळला अनर्थ. नालासोपारा वसई स्थानकादरम्यान एका तरुणाने रेल्वे रुळावर उतरून लोकल रोखण्याचा प्रयत्न केला. मोटरमनने वेळीच ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलांवर फेविक्विक फेकणारा आरोपी अटकेत. मीरा भाईंदर मधील भाईंदर पूर्व येथे महिलांच्या अंगावर फेविक्विक टाकून पळणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. रामनिवास कुमावत, वय वर्ष 23 असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून अशा आणखी घटनांचा तपास सुरू आहे. 2.5 वर्षाच्या श्लोकाचा जागतिक विक्रम. मीरा भाईंदरच्या श्लोका शहा हिने 2.5 वर्षाच्या वयात इंग्रजी फ्लॅश कार्ड्स वरील शब्द अचूक ओळखून बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले. तिच्या बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. घारपीच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा अनुभव. सावंतवाडीतील घारपी जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत शेतात जाऊन नांगरणी आणि भात लागवडीचा अनुभव घेतला. शेती, शेतकरी आणि अन्न निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. घराच्या आमिषाने क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याची 25 लाखांची फसवणूक. सांताक्रूज येथील SRA प्रकल्पात घर देण्याच्या बहाण्याने क्राईम पेट्रोल फेम सतीश नायकोडे यांची 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी पाठपुरावा करत असून त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. मीरा भाईंदर मेट्रोच्या अंतिम टप्प्याची चाचणी. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक 9चे 90% काम पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात ट्रेन चाचणी सुरू झाली आहे. वर्षअखेरीस मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर मध्ये सेना भाजप नगरसेवकांचे संयुक्त प्रशिक्षण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेना भाजप नगरसेवकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी संयुक्त प्रशिक्षण शिबिर घेण्याची घोषणा केली. घोडबंदर रस्ता आणि पालिकेच्या कर्जाबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भिवंडीत कोहिनूर दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीचे महापालिकेविरोधात आंदोलन. कोहिनूर इमारत दुर्घटनेत 10 जणांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भिवंडी महापालिकेत आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयाला कुलूप लावत प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर अशाच झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.